निमित्तानं आज जर आपण गेल्या 10 वर्षात बघितलं केंद्रातल्या सरकारचा कारभार, तर जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, शेतकऱ्यांविरुद्ध काळे कायदे, महिलांवर अत्याचार अशा चुकीच्या पद्धतीनं 10 वर्षात कारभार केला. ईडी, CBIच्या ज्या स्वायत्त संस्था होत्या त्यांची स्वायत्त संपवून त्यांना ताब्यात घेऊन पक्ष फोडले गेले. हुकुमशाहीकडे थोडक्यात वाटचाल चालू झाली. त्यांच्या 10 वर्षाचा कारभार जर तुम्ही बघितला असेल, ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी RSSचं म्हणणं होतं 3 वर्ष आपण हुकुमशाही ठेवूया, पण महात्मा गांधी, नेहरू, पटेल यांनी ते ओळखलं आणि त्यांनी सांगितलं लोकशाहीच राहिली पाहिजे. आणि ह्या त्यांच्या 10 वर्षाच्या कामकाजानं आपल्या लक्षात येतं त्यावेळी जर हुकुमशाही आली असती तर आजपर्यंत हुकुमशाही राहिली असते ना आपण वेठबिगार म्हणून जगावं लागलं असतं. आणि म्हणून परवाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्र जनतेने त्यांना दाखवून दिलं आणि त्याचा धसका घेऊन आज त्यांनी नुसतं पैसे वाटप कार्यक्रम चालू केला आहे. म्हणजे महाराष्ट्राचं सरकार ही सर्व आघाडीवर फेल झालेलं आहे. या निमित्तानं आपले उमेदवार बाळासाहेब कदम यांच्यावरती जर बोलायचं झालं तर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून, मोहनशेठ दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आज सर्वांगीण विकास मतदारसंघात त्यांनी साधला आहे. पलूस कडेगावचा मतदारसंघासाठी त्यांनी एकूण 1200 कोटीचा निधी आणला. पलूसचा विचार केला तर पलूससाठी 73 कोटी दिले. भारतीय विद्यापीठ असू दे, भारतीय हॉस्पिटल असू दे, सोनीरा कारखाना, भारतीय शुगर असू दे, या माध्यमातून ॲडमिशन असू दे, फी माफी असू दे, आरोग्याचा विषय असू दे, नोकऱ्या असू देत, या सर्व आघाडीवर त्यांचं काम चांगलं आहे. बाळासाहेब या निमित्तानं कालपासून एक फेसबुकवर पोस्ट व्हायरल होते. पलूसमध्ये एक 30 मुद्दे त्याच्यामध्ये आहेत, पण त्यातले 2च मुद्दे महत्त्वाचे या ठिकाणी मी पलूसच्या जनतेला सांगू इच्छितो. पाणीपुरवठा योजनेविषयी त्यांनी लिहिलं आहे. कोरोना काळात कुठलाही निधी कोरोनाशिवाय वापरायचा नाही असं ठरलं असताना खास बाब म्हणून बाळासाहेबांनी 37.5 कोटीची आपली योजना मंजूर करून आणली. 11 कोटी सुरुवातीला मिळालं, 11 कोटीचं काम झालं. त्या कॉन्ट्रॅक्टरनं स्वतःजवळचे पैसे वापरून थोडं काम अजून केलं, पण या महायुतीच्या सरकारनं पैसे थांबवले, त्यामुळे आपलं पाणीपुरवठ्याचं काम थांबलं. नाही तर आज आपल्याला गेल्या उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळालं असतं. जो कोणी जो पोस्ट व्हायरल करतोय त्याला मला सांगायचं आहे, तुम्ही त्या महायुतीच्या लोकांना हा प्रश्न विचारा. दुसरा विषय या ठिकाणी बाळासाहेब, पलूसमधील जागांचा विषय कालपासून थोडा व्हायरल होतोय. मला तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी कन्याशाळा चालू आहे, तिथं फार्मसी कॉलेज चालू आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम जिथं होतंय, वायनरी थोड्या प्रमाणात अपयशी झाली असली तरी कालपासून बाळासाहेब पलूसमध्ये आहेत. संभाजी सोड साहेब, मी, संतोष चाचा आणि बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की तिथला फूड प्रोसेसिंगचा बॅन उठून आपण इतर युनिट परवानगी द्यायला पाहिजे. बाळासाहेबांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं की माझा त्यासाठी याच्या अगोदर प्रयत्न चालू आहे, मग ते होईल. प्रश्न राहिला 70 नंबर जागेचा. 70 नंबर जागामध्ये आजपर्यंत ती जागा आहे भारतीय विद्यापीठाच्या नावावर, कुठल्याही कदमांच्या नावावरती नाही. त्यामुळं तिथं आपल्या पलूसकरांसाठी, पलूस तालुक्यासाठी चांगलं असं काहीतरी तिथं निर्माण करणार आहेत बाळासाहेब, आणि नक्कीच ते करतील एवढे या निमित्ताने मी सांगतो. या जागेच्या अनुषंगानं आणखी एक मला बोलायचं आहे. ह्या पलूस गावानं बऱ्याच संस्थांना जागा दिल्या. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ असू दे, संस्था चांगली चालू आहे. पलूस बँक, धोंडऱ्या सोसायटी, दूध संस्था, पलूस इरिगेशन, त्याचबरोबर ह्या सगळ्या संस्था अगदी चांगल्या प्रमाणे चालू आहेत. सगळ्या त्यांच्या सभासदांना डिव्हिडंड देत आहेत. खशाबांनांची भारतीय सोसायटी असू दे, पलूसची जागा आहे, संस्था चांगल्या पद्धतीने चालू आहे. पलूसची MIDC स्वर्गीय SK काका आणि मोहनदाजी त्या लोकांनी चालू केली. आज MIDC चांगली चालू आहे, पण आपल्या विरोधकांनी तिथं असलेला ओपन स्पेस चुकीच्या पद्धतीनं बळकावला आहे. संग्राम उद्योग समूहासाठी आज तिथं गाळे काढलेत, तिथं कार्यालय चालू आहे, त्याचा पैसा कुठं जातो हे त्यांना विचारा. ह्याही पुढं जाऊन चैतन्य ग्रेप गव्हर्नमेंट जी संस्था आहे ते पलूसची जागा त्यांना दिलेली आहे, त्या जागेचे प्लॉट पाडून आज विकले जागेवर जात आहेत. हे तुम्ही त्यांना विरोधकांना विचारायला पाहिजे. मला सांगायचं एवढंच आहे, कदम कुटुंबियांनी ही जागा विकायसाठी किंवा धंदा करायसाठी घेतलेली नाही, ते आपल्या चांगल्या कामासाठी ते उपयोगात आणणार, एवढे या निमित्तानं मी सांगतो. या निमित्तानं आणखी एक सांगतो की औद्योगिक असू दे, आरोग्य विषय असू दे, सहकार असू दे, सगळ्या आघाडीवर विश्वजित कदमांनी चांगल्या पद्धतीने काम केले. आणि म्हणून विश्वजित कदमांची उमेदवारी ही कुणाला हरवण्यासाठी नाही, कुणाला पाडण्यासाठी नाही, तर ही उमेदवारी तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, यांच्या उन्नतीसाठी आणि आपल्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि परवाच्या दिवशी होणाऱ्या मतदाना दिवशी सर्वांनी
अगदी प्रचंड अशा बहुसंख्येनं बाळासाहेब कदमांना मतदान करून निवडून आणूया एवढंच नम्रतेचं आव्हान मी तुम्हाला करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैभव.